फडणवीस भांडण लावतोय, फडणवीस वाद पेटवतोय। हे पडळकर मुस्लिमांच्या पादरीला मारणाऱ्याला 11 लाख बक्षीस डिक्लेअर करतोय सांगलीमधून। ना मुसक्या कशा घालायच्या त्या वाळव्या तालुक्याला चांगलं माहित आहे। मुस्लिमांना हिरवा नाग म्हणतोय, एक कोकणातलं पिट्टू गिड्ड मारलं तर खाली बसल। फडणवीस तुझ्या घरापर्यंत आम्हाला येऊ देऊ नको, तुझं घर अधुगरच उघड आहे। तेच भुंकू लागले तर त्यांना मुसक्या कशा घालायच्या त्या वाळव्या तालुक्याला चांगलं माहित आहे। वाळवा तालुका सांगली जिल्हा आहे तवर आहे बाबा गप। मी तर लंके साहेब बसलेत म्हणून सांगतो त्यांना, हे पडळकर सांगलीमध्ये मुस्लिमांच्या पादरीला मारणाऱ्याला 11 लाख बक्षीस डिक्लेअर करतोय सांगलीमधून। अरे लेका, ख्रिश्चन माणसावर 11 लाख घोषणा, मुस्लिमांना हिरवा नाग म्हणतोय, घराण्यापर्यंत येतोय। फडणवीस तुझ्या घरापर्यंत आम्हाला येऊ देऊ नको, तुझं घर अधुगरच उघड आहे। आवर तुझ्या कुत्र्याला, आम्ही घरापर्यंत येण्याची आमची संस्कृती नाही, तरी सुद्धा आमचा बहुजन समाज खवळला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही मुतलो तर तुझा पक्ष तू वाहून जाशील, एवढी ताकद त्या महाराष्ट्रामध्ये आमची आहे। फडणवीस भांडण लावतोय, फडणवीस वाद पेटवतोय, ते कोकणातलं पिट्टू गिड्ड मारलं तर खाली बसल। काय म्हणताय ते? मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये जाऊन घुसून मारूले का परत जातील का? 5 वेळेस मुस्लिम मस्जिदीमध्ये जातोय, 5 वेळेस। मुस्लिमांना घुसून मारो, ख्रिश्चनांना मारणारा 11 लाख बक्षीस, ही ताकद हे दूध फडणवीस पुरवतोय। फडणवीस अजून वेळ गेलेली नाही, आवर तुझ्या कुत्र्यांना। जर आवरलं नाही तर फडणवीस तुम्ही त्याला दोष आहे, हा सगळ्यांच्या मनामध्ये बसलेला विषय आहे। माझ्या बांधवांनो, बीजेपीला निवडून दिल्यामुळे हे दिवस आम्हाला बघायला लागलेले आहेत। जो बीजेपी नावाचा पक्ष मंडल आयोग डिक्लेअर झाल्यानंतर मंडलाला विरोध म्हणून राम रथयात्रा काढतोय, 11 महिन्याचं सरकार व्हीपी सिंगाचं पाडतंय, ते ओबीसी साठी काय करणार आहेत? जो बीजेपी सतत एससीच्या रिझर्वेशनला विरोध करत गेला तो सत्तेत आहे, तो एससीचं काय करणार आहे? बहुजन विरोधी असलेला बीजेपी सत्तेत केंद्रात असल्यामुळे आज आपल्याला हे वाईट दिवस बघायला मिळत आहेत। तेव्हा येणारी नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, झेडपी असेल, विधानसभा लोकसभा असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये कमळाकड बोट जाता कामा नये, बीजेपी आरएसएसच्या पिलावळीला मतदान करता कामा नये। हे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पुरे करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। धन्यवाद। विनंती आहे, अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75।